हे तुम्ही तपासणी करताय. काय नेमकं तुमच्या विभागाच्या वतीने सुरू आहे आणि तुम्ही दुकानाची तपासणी करताना परवाना आहे का? याबद्दल आपली तपासणी चालू आहे. सपोज आपल्याला असं आढळलं की एखाद्या अडत्याकडे परवाना नाहीये, त्याच्यावर आपण आदेशानुसार पुढील कारवाई करू. बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरती आलेला आहे. आपण बघू शकतो, मी सध्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभा आहे आणि या बाजार समितीने ज्या आडत व्यापारी दुकानदारांना परवाने दिलेत त्यांचे दुकानं सुद्धा बंद पडलीत आणि ज्या दुकानदारांना परवाना दिला नाही त्या दुकानदारांनी चिखली परिसरातल्या बाजार म्हणजे MIDC परिसरामध्ये आपली दुकानं थाटलेली आहेत आणि ती सुद्धा विना परवाना. आणि या विना परवाना दुकानामुळे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होते आहे. सोबतच चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो शेष असतो तो सुद्धा कोट्यवधी रुपयाने बुडतोय आणि जी सुपरविजन फी असते महाराष्ट्र शासनाची ती सुद्धा बुडते. या संदर्भामध्ये आडत व्यापारी संघटनाने अनेक वेळा तक्रारी केल्या, मात्र त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई अद्याप झाली नाही. आता पुन्हा एकदा संघटनेच्या मार्फत तक्रार दिलेली आहे. आपल्यासोबत संघटनेचे अध्यक्ष आहेत कैलासजी शर्मा. त्यांना विचारू की नेमकी काय तक्रार आहे, काय कारवाई व्हायला पाहिजे, काय नेमकी तुमची तक्रार आहे आणि काय कारवाई व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नियमित आडत व्यवसाय करत असतो व आम्ही परवानाधारक सगळे असून आमच्यावर आज अशी उपासमारीची वेळ आलेली आहे. कारण की काही लोक जे आहेत ते MIDC मध्ये स्वतःच्या खाजगी गोदामामध्ये कोणताही कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना नसताना व न घेता अनधिकृतरित्या नियमित शेतमालाची खरेदी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. यामध्ये त्यांच्याकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचा शेष हा कोट्यवधी रुपयाचा बुडवला जातो व त्या होणाऱ्या शेषवर जो महाराष्ट्र शासनाची सुपरविजन फी आहे ही सुद्धा लाखो रुपयाची बुडवल्या जाते व त्या ठिकाणी यापूर्वी अनेक शेतकऱ्यांचे पैसे बुडवल्याच्या तक्रारी सुद्धा झाल्या होत्या. न्यायालयीन प्रकरण सुरू असताना सुद्धा आजपर्यंत वारंवार तक्रार देऊन त्या खाजगी गोदामावर कोणतीच कारवाई झालेली नव्हती. त्यामुळे आम्ही 15 मेला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांना रीतसर तक्रार दिलेली होती व या तक्रारीवर त्यांनी आम्हाला अशी फक्त माहिती मिळाली की 18 ते 20 लोकांच्या खाजगी गोदामावर त्यांनी स्थळ निरीक्षण करून त्यांचे पंचनामे केले अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. परंतु बुलढाणा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेकडून आमच्या संस्थेला किंवा आम्हाला आजपर्यंत लेखी स्वरूपात कोणतीच माहिती प्राप्त झालेली नाही. यामुळे आम्हालाही प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्र शासनाचं धोरण असताना की बाजार समितीच्या परवानाशिवाय नियमित शेतमाल कोणीही खरेदी विक्रीचा व्यापार करू नये असे आदेश असताना जर हा गौड बंगाल सुरू होता यांच्यावर कारवाई होईल का, हा आमच्या मनात आजही प्रश्न उपस्थित आहे. तुम्ही यापूर्वी सुद्धा अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत, मात्र जे आडत व्यापारी आहेत त्यांच्याकडे परवाना नाही ते अद्यापही शेतमाल खरेदी करतात, शेतकऱ्यांची फसवणूक होते. कारवाई का होत नाही, काय वाटतं तुम्हाला? यामध्ये बाजार समितीची उदासीनता, राजकीय हेतू यासोबतच कर्मचाऱ्यांचे हात धजावत नाहीत. कारण की तिथं व्यापार करणारे सगळे धनदांडगे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर त्यांची कारवाई करण्याची कोणतीच मानसिकता दिसून येत नाही. आम्ही वारंवार तक्रारी दिल्या, सगळं झालं, पण बाजार समितीने थातूर मारतूर फक्त त्यांचे परवाने रद्द करून किंवा आम्ही त्यांना दप्तर तपासणीच्या नोटिसा दिल्या, त्यांचे दप्तर तपासणीला सादर न केल्यामुळे त्यांचे परवाने रद्द केले, एवढीच कारवाई करत असते. तर याच्या पुढे जाऊन बाजार समिती कोणतीच कारवाई करत नाहीये. आम्ही त्यामुळे परेशान होऊन आम्ही त्या परिस्थितीला कंटाळून शेवटी आम्ही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांना तक्रार दिलेली आहे. काय मागणी काय तुमची? शेवटचा प्रश्न आहे, शेवट काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे की जे MIDC मध्ये अनधिकृतरित्या स्वतःच्या खाजगी गोदामावर नियमित शेतमाल खरेदी विक्री त्यांचे तिथलचे सगळे व्यवसाय बंद करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्येच त्यांनी व्यापार करावा अशी आमची शेवटची मागणी आहे. नक्कीच. तर हे होते हळद व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कैलासजी शर्मा. संघटनेच्या वतीनं अनेक वेळा तक्रारी केल्या, मात्र अद्यापही कारवाई झाली नाही. त्यामुळं तात्काळ जे बाजार समितीच्या बाहेर परिसरामध्ये जाऊन खाजगी व्यवसाय करतात आणि शेतकऱ्यांची फसवणूक करतात, सोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो शेष आहे तो सुद्धा बुडवतात आणि शासनाची सुपरविजन फी जी आहे ती सुद्धा बुडवतात, त्यांच्यावरती कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती कैलासजी शर्मा यांनी केली आहे. कॅमेरामन निलय देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.